स्वातंत्र्य दिनानिमित्त राधानगरी तालुक्यातील राधानगरी, तुळशी आणि दूधगंगा या तिन्ही धरणांवर तिरंग्याच्या रंगातील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। धरणांच्या जलाशयावर पडणाऱ्या तिरंग्याच्या प्रकाशामुळे परिसराचं सौंदर्य खुललं असून हर घर तिरंगा सोबत धरणांवरही तिरंगा अशी भावस्पर्शी अनुभूती नागरिकांना पाहायला मिळते। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राधानगरी धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। भारतीय स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन जलसंपदा विभाग आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राधान तालुक्यातील तिन्ही धरणांवरती तिरंग्याची विद्युत रोषणाई करून एक धरणांना आकर्षक आणि देशप्रेमाच्या भावनेतून वेगळ्या प्रकारचा रंगोत्सव साजरा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता उभा आहोत राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपाशी। इथं आपण पाहू शकताय तिरंगाच्या 3 रंगांनी इथं विद्युत रोषणाईच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं आकर्षण निर्माण केलेलं आहे। सध्या राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरण हे चांगल्या प्रकारे भरलेले आहेत। दूधगंगा धरण हे 90% भरलेलं आहे, अद्याप यातून विसर्ग सुरू केलेला नाही। तर तुळशी धरण हे 91% भरलेलं असून या तुळशी धरणामधून 500 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। या तिन्ही धरणांवरती तिरंग्याची विद्युत रोषणाई करून एक आकर्षण निर्माण केलेलं आहे। राधानगरी धरणावर सुद्धा 7 गेट बरोबरच 5 गेट आणि सर्वत्र तिरंग्याची विद्युत रोषणाई केल्यामुळे या धरणाला वेगळ्या प्रकारचं रूप मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर तुळशी आणि दूधगंगा धरणावर सुद्धा विद्युत रोषणाई केल्यामुळं देशप्रेमानं भारावून गेलेलं रूप आपल्याला या तिन्ही धरणांमधून पाहायला मिळतोय। आणि जलसंपदा विभागाचा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम प्रेरणादायी असाच आहे। एस न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी।